मला सांगा, आज या होणाऱ्या जी धम्म परिषद आहेत दोन, त्या एकाच दिवशी एकाच टायमिंगला सुरू होतात. तर आपण नेमका कोणत्या धम्म परिषदेला उपस्थिती दाखवाल? या दोन्ही धम्म परिषदेला विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांचे वारसदार राजरत्न आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहेत. या दोन्ही वारसाबद्दल आंबेडकर अनुयायामध्ये, बौद्ध प्रेमीमध्ये आणि समाजामध्ये आपुलकी आहे आणि त्यांच्याबद्दल प्रेम आहे. परंतु हा कुटील डाव जे आहे, या घराण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये दुफळी माजवण्याचा प्रकार जर या धम्म परिषदेमधून होत असेल तो निषेधार्थ आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला चॅलेंज करण्याने, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला विरोध करण्यासारखा हा प्रकार आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी जर धम्म परिषद होत असेल, राजकीय फायद्यासाठी धम्म परिषद होत असेल, तर ती जाणून बुजून करून घडवून आणल्याचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये कोणतरी राजकीय पोळे घालून घेण्याचा प्रकार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला कलंकित करण्याचा प्रयत्न ह्या दोन धम्म परिषदामधून होत आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर मी एक समाजाचा घटक आहे, एक बौद्ध अनुयायी आहे मी सुद्धा. तरी या बौद्ध अनुयायाचा आणि समाज घटकाचा विचार करून आणखीन 10 वेळ गेलेले नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला कलंक लावू नये. दोन्ही आयोजकाला आम्ही विनंती करतो की राजरत्न आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर ह्या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत, ह्याचा विचार करावा आणि ह्या दोन घराण्यामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा आणि बाबासाहेबाच्या घराण्यातच दुपळे माजवायचा आयोजकाचा प्रयत्न असेल तर तो बौद्ध अनुयायी बाबासाहेब आंबेडकर अनुयायी हाणून पाडतील, ह्याचा गंभीरपणे आयोजकांनी विचार करावा. आणि ताबडतोब त्यांनी दोन्ही धम्म परिषदेच्या आयोजकांनी आपल्यामध्ये मतभेद विसरून मी उच्च शिक्षित, मी ह्याच्यातून रिटायर झालो, मी त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे, असं एकामेकामधलं कॉम्पिटिशन, एकामेकाची बुद्धी कौशल्यामध्ये चाललेली स्पर्धा कमी करून बौद्ध समाजाचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याचा विचार करावा, बौद्ध धम्माचा विचार करावा. आणि या जगाला एक आता संदेश चाललेला आहे, युद्ध नको बुद्ध हवे. तर तुम्ही असं करायला लागलो की तुम्हाला युद्ध पाहिजे, तुम्हाला बौद्ध धम्मासाठी धम्म परिषद घेता त्याच्यासाठी तुम्ही युद्ध करायला लागले. बुद्ध हवा का युद्ध हवा? धम्म परिषदेसाठी जर तुम्हाला बुद्ध पाहिजे असेल तर तुम्ही युद्ध करायला दोन्ही आयोजकांनी युद्ध नाही पाहिजे, करायला पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे. तर तुम्ही युद्ध न करता बुद्ध धरा आणि बुद्ध परिषद यशस्वी करा, अशी माझी विनंती आहे. तर आपलं नाव काय? बाळासाहेब सुबराव कदम. बार्शीमध्ये दोन धम्म परिषद होत आहेत 10 मे रोजी. या धम्म परिषदा श्रावस्ती बुद्ध विहार व प्रबुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे व त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजरत्न आंबेडकर यांना इन्व्हाइट केलेलं आहे. तर दुसरी धम्म परिषद भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने होत आहे आणि त्यासाठी भीमराव आंबेडकर यांना आमंत्रित केलंय. याबद्दल बार्शीकर नागरिक म्हणून व बौद्ध अनुयायी म्हणून आपल्याला नेमकं काय वाटतं, याबद्दल 2 शब्द बोला. या मुद्द्यावर मी बोलत असताना बार्शी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय या जन्मभूमीला लागलेले आहेत. आणि अशा या पावनभूमीमध्ये केवळ 2 धम्म परिषदा होणे हे माझ्या दृष्टिकोनातून गैर याच्यासाठी आहे की ही धम्म परिषदा घेणारी माणसं वैचारिक पातळीनं संपन्न अशी आहेत आणि संपन्न व्यक्तिमत्व आणि शिक्षक पेशेतून आलेले माणसं, शिक्षक पेशातून नंतर सरकारी कर्मचारी ह्याच्यातून आलेली माणसं, ही सरकारी नोकरदार म्हणून निवृत्त झालेली माणसं, अशा पद्धतीने ह्याच्या तर धम्म परिषदेच्या बाबतीत जर यांच्यात वैचारिक दुफळे असेल तर ह्या वैचारिक दुफळीमुळेच ही 2 धम्म परिषदा होत असं माझं वैयक्तिक मत आहे. तर अगोदरच समाज गटातटात विभागला गेलेला आहे.
या धम्म परिषदेमुळे गटातटात आणि धम्म परिषदेला गटातटाचं स्वरूप येऊ नये आणि तालुक्यामध्ये धम्म परिषदेमध्ये सुद्धा दुपळे आहे असं आपल्या बौद्ध अनुयायामध्ये आपला असा संदेश जाऊ नये म्हणून दोन्ही संयोजक आहेत, दोन्ही आयोजक आहेत, यांनी वेळ गेलेली नाही धम्म परिषद एकत्रित कशी घेण्यात यावी आणि धम्म परिषदेचं महत्त्व एकीच्या रूपानं कसं दाखवावं आणि धम्म परिषद दोन्ही परिषदा या दोन्ही परिषदेचं ऐक्य व्हावं आणि या ऐक्याच्या रूपानं एकच धम्म परिषद कुठल्या तरी मोठ्या एका मैदानावर घेण्यात यावी म्हणजे दोन्ही संयोजकाला दोन्ही आयोजकाला बार्शी शहर तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळेल आणि आर्थिक पाठबळ मिळेल आणि ह्यांनी जी दोन्ही संयोजक आणि आयोजकांनी या बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून जी समाजामध्ये बौद्ध अनुयायामध्ये जी दुहेरी वातावरण दुपळीचं वातावरण बौद्ध धर्माला दुहेरी स्वरूप देण्याचं काम चालवलेलं आहे ते चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. सामाजिक मत नाही परंतु माझं वैयक्तिक मत आहे. कारण दोन्ही धम्म परिषदेचे आयोजक आहेत ते विचारवंत आहेत, ज्ञानी आहेत, सरकारी ह्याच्यातून निवृत्त झालेले आहेत, शिक्षक पेशेतून निवृत्त झालेले आहेत. कुठलाही शिक्षक वर्गातल्या विद्यार्थ्याला दुपळी शिकवत नाही. कुठलाही सरकारी अधिकारी कुठल्याही नागरिकाला दुपळी शिकवत नाही. तरी ह्या दोन लोकांनी दुपळी माजवू नये. अगोदरच समाज दोन अनेक गटातटामध्ये विभागलेला आहे. तरी बौद्ध धम्माचा प्रसार करत असताना ज्या पद्धतीनं बौद्ध महासंघ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशात बौद्ध महासंघ एकच आहे परंतु त्याच्यामध्ये दुफळे निर्माण करण्याचं काम बार्शी शहरातून होऊ नये, बार्शी तालुक्यात होऊ नये. या ज्ञानवंत लोकांना आणि या विचारवंत लोकांना आयोजक हे बुद्धिवान लोक आहेत, आमच्यापेक्षा बुद्धिवान लोक आहेत. त्यांनी कृपा करून या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, समाजाचा विचार करावा, बौद्ध अनुयायाचा विचार करावा, आंबेडकरी जनतेचा विचार करावा आणि धम्म परिषद सनातनवाद्याच्या तोंडावर चपरा खाण्यासाठी बौद्ध धम्म परिषद ही एकच असावी आणि एकच ऐक्य करून हा धम्म परिषद यशस्वी करून सनातनवाद्याच्या तोंडावर चपराक मारावी एवढी विनंती. नमस्कार, आपलं नाव काय? कांतीलाल दिगंबर भोसले. आपल्या बार्शी शहरामध्ये 10 मे रोजी धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु एकाच दिवशी 2 ठिकाणी धम्म परिषद होणार आहेत आणि विशेष म्हणजे या धम्म परिषदेला एका धम्म परिषदेला प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व श्रावस्ती बुद्धविहार यांच्या वतीने राजरत्न आंबेडकर यांना आमंत्रित केलेलं आहे. तर दुसरीकडे भीमराव आंबेडकर यांना आमंत्रित केलेलं, याबद्दल आपल्याला काय वाटतं? माझ्या मते धम्म परिषद जी आहे आपली ती एकत्रच करणे आवश्यक आहे. दोन केल्यानंतर ते कार्यक्रमाचं नियोजन होणार नाही आणि त्या जशा आपल्या दलित संघटनेच्या पार्ट्या पडलेल्या आहेत त्याप्रमाणे ह्या इकडं परिस्थिती व्हायला निर्माण झालेली असं वाटायला लागले मला. तर म्हणून दोन्हीने विचार करून दोघांनी पर्याय मार्ग काढून एकत्रच करावा असं माझं मत आहे. बरं, पर्याय मार्ग कोणी भारतीय बौद्ध महासभेनं काढणं गरजेचं आहे का श्रावस्ती बुद्धविहार? दोघांनी बसून एकत्रात का विचार करून यातनं मार्ग काढला पाहिजे आणि एकत्रात कार्यक्रम केला पाहिजे तरच तो कार्यक्रम सक्सेसफुल होईल. आणि जर हे दोघं जर एकत्रित नाही आली तरी समाजाने नेमकं कोणती भूमिका घ्यायची? ती तर अवघड झालं ना. प्रत्येक गोष्टीत समाजाला हीच प्रश्न पडलेला आहे ना, कुठं इकडे जाऊ का तिकडे जाऊ असली परिस्थिती निर्माण व्हायला लागली. कमीत कमी आपल्या ह्या बुद्ध ह्याच्यात तरी व्हायला नाही पाहिजे ना वेगवेगळे. बरं, त्या दिवशी आपण नेमकं काय कराल? आम्ही प्रयत्न करू एकत्रात होण्याबाबतचे. दुसऱ्या ह्याच्या पलीकडे काय करू शकतो आपण?